तर आज मी ना एकदम मस्तपैकी असा गावरान पद्धतीने हिरवा मसाला वाटून एकदम छान झणझणीत असा हा चना मसाला बनवला आहे. म्हणजे ना चना मसाला नेहमी मी लाल मसाला वापरून किंवा असं वेगळ्या पद्धतीने करते, पण हा अगदी परफेक्ट असा गावरान चव देणारा हा चना मसाला इतका छान लागतो ना, याची चव खूप भारी लागते. हिरव्या मिरच्या वाटून मस्तपैकी मसाला करून हा मी चना मसाला बनवलेला आहे. ते एकदा तुम्ही नक्की करून बघा, इतका छान लागतो ना. गरमागरम भातावर असा हा चना मसाला घ्यायचा आणि याचा आस्वाद घेऊन बघा, एक नंबर लागतो. तर नक्की करून बघा. व्हिडिओमध्ये रेसिपी तुम्ही बघा, आवडली तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप आवडीने खातात. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. तर खूप छान चवदार टेस्टी असा हा चना मसाला तयार होतो. तर याला लागणारे साहित्य, बनवायची कृती आपण व्हिडिओमध्ये बघून घेऊया. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे मी कुकरमध्ये मस्तपैकी चणे ना चांगले असे नरम सॉफ्ट शिजून घेतलेत. इकडे पाहू शकता तुम्ही चणे बघा, असे मस्त नरम सॉफ्ट शिजून घेतलेत, छानपैकी शिजून निघलेत. आणि हे जे चण्याचं शिजवलेलं पाणी ना, हेच आपल्याला रश्श्याला वापरायचं, कारण ह्या पाण्यामध्ये खूप छान चव असते. वेगळं काही दुसरं पाणी वापरायचं नाही. ह्याच पाण्याचा रस्सा मग आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर चला आता आपण हे चणे तर शिजून घेतलेत. आता याला लागणारा ना आपला गावरान मसाला काढाय बघा. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले इकडे बघा. मस्तपैकी लसूण घेतलाय, लसणाच्या पाकळ्या, हे कच्चे शेंगदाणे घेतलेत, लसणाच्या पाकळ्या, अद्रकचे तुकडे. आणि इकडे मी लाल मसाला वापरत नाही, त्यामुळे मी हिरव्या मिरच्या घेतल्या, चांगल्या झणझणीत मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 2-3 चमचे ना बारीक सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे. तुमच्याकडे जर सुक्या खोबऱ्याची वाटी असेल ना, तर ते असं थोडंसं कापून घ्यायचं. त्या एवढा असा मसाला आपल्याला गावरान मसाला काढलेला आहे. धने, खोबरं, लसूण, शेंगदाणे आणि मिरची हे सगळं आता वाटण करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं वाटण करायचं. हा मसाला खूप मस्त बनतो, याची चव छान लागते हिरव्या मिरचीची. हे बघा मस्त आता ह्याचं वाटण तयार झालं आहे आणि मसाला वाटून तयार झालेला आहे. आता आपण फोडणी देऊया. तर असा गावरान मसाला वाटून घ्यायचा. कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे. छानपैकी आज बेत करते मी चना मसाल्याचा. तर कढीपत्त्याची पानं आणि कांदा टमाटर बारीक चिरून ठेवलेलं होतं, ते जरा परतून घेते. मस्तपैकी लागते ही चना उसळ. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा, खरंच खूप चांगली लागते याची चव. म्हणजे लाल मसाल्याचं पण आपण नेहमीच करतो ना, तर जरा थोडंसं वेगळं चेंज पण केलं पाहिजे ना. तर मी नेहमीच लाल मसाल्याची करते, त्यामुळे आज हा मसाला तयार केला आहे बघा. आता हे वाटलेला ना मसाला आपण कांदा टमाट्यासोबत चांगलं परतून घ्यायचं 1-2 मिनटं स्लो गॅसवर. तेलामध्ये पहिलं हे एकजीव करून घेते. लसूण, शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर टाकून वाटलेला मसाला याच्यामध्ये परतून घ्यायचा. गॅस जरा मीडियम करायचा, नाहीतर मसाला तळायला चिटकू शकतो. आता आपण ह्या मसाल्यामध्ये ना छान रंग येण्यासाठी 1 चमचा, सव्वा चमचा हळद टाकायची. त्यानंतर आपण इथं टाकणार आहोत धना पावडर. त्यानंतर इथं टाकणार आहोत आपण 1 चमचा गरम मसाला पावडर. आता ही उसळ आहे ना लाल मसाल्याची नाही, त्यामुळे मी इकडे लाल मसाला वापरत नाही. धना पावडर, गरम मसाला आणि हळद टाकून घेतली. आता हे सगळं एकजीव परत करायचं. हे असं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. बघा हळद टाकल्यामुळं किती सुंदर असा रंग आला आहे आणि असा आपला हा गावरान मसाला बघा छान तयार झाला आहे. आता याला तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर झाकण ठेवून चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं चण्याचं शिजवलेलं पाणी टाकते, ह्या पाण्याने छान चव येते मसाल्याला पण. हे असं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. पाणी टाकल्यामुळं काय होतं, मसाला चिटकत नाही खाली, व्यवस्थित मग ती ग्रेव्ही तयार होते. मीडियम गॅस करायचा, झाकण ठेवायचं आणि याला 1-2 मिनटं द्यायचं. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि जरा चांगला परतून घेते. तर 1-1.5 मिनटं झालेला आहे स्लो गॅसवर. आता आपण चेक करूया. ते इकडे बघू शकता तुम्ही, वरून बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे. परत एकदा झाकण ठेवते आणि स्लो गॅसवर जरा मसाला परतून घेते. आता व्यवस्थित 2 मिनटं मी मस्त याला परतून घेतले आणि तुम्ही मसाल्याचं टेक्स्चर बघू शकता. वरून किती छान असं तेल सुटलं आहे आणि मसाल्याचा रंगसुद्धा चेंज झाला आहे. चांगल्या प्रकारे परतून निघला आहे मसाला.
ही मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली बघा. आणि आता आपण ते चणे याच्यामध्ये टाकून घेऊया. अजून एक अर्धा मिनटं जरी तुम्ही 1 सेकंड 2 सेकंड जरी परतून घेतला तर अजूनही छानपैकी मसाला हा परतला जातो. तुम्ही अजून परत 1 सेकंड परतून घेतलाय बघा. हे असं थोडंसं चिटकलं जातं. लक्ष आपलं जरा इकडे तिकडे झालं की मसाला चिटकला जातो. त्यामुळं जरा जरा ह्याच्यात पाणी टाकत राहायचं. आता आपण ते कुकरमध्ये जे उरलेलं पाणी आणि चणे जे आहेत ना ते सगळे ह्याच्यात टाकून घेऊया. बस आता मी एवढाच रस्सा करणार आहे, जास्त नाही करणार. अजून वाढवायचं असेल तर अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता. आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. मस्त झणझणीत असा हा चना मसाला बघा तयार होतोय खाण्यासाठी. छानपैकी आता मी याला मिक्स केलं. चवीनुसार मीठ टाकून घेऊया, कारण अजूनपर्यंत आपण मीठ नव्हतं टाकलं. थोडं कमीच टाकायचं. कमी नंतर वाटलं तर आपण ॲड करू शकतो, कमी लागलं तर. परत आता मिक्स करून घेते. मीठ टाकले. आता याला 1-2 उकळ्या येऊन द्यायच्या स्लो गॅसवर. हे बघा, ह्याला अशी उकळी चालू झालेली आहे. एकदम मीडियम गॅस करायचा आणि चांगलं जरा याला खळखळून उकळी येऊन द्यायची. मध्ये जितकं चांगलं तुम्ही याला स्लो गॅसवर उकळून घेताना तितकंच रश्श्याला छान चव येते, मस्त टेस्ट लागते मग प्रत्येक कालवणाला. आता मी याला स्लो गॅसवर चांगलं 2 मिनटं उकळून घेते. तर मस्त बघा चांगली आता खळखळून उकळी आली आणि थोडासा रस्सासुद्धा आटलेला आहे, कारण की बऱ्याचपैकी मस्त उकळून घेतलेली आहे. गॅस बंद केला आहे आणि इकडे मी भाजी थोडीशी थंड करून घेतली. तर तुम्ही इकडे पाहू शकता आपला हा गावरान चवीचा चना मसाला बघा किती मस्त झाला आहे. काय तो नेहमी लाल लाल मसाल्याचा खाऊन पण कंटाळा येतो. मला तर आलाच होता कंटाळा, त्यामुळं म्हणलं जरा आता मस्त गावरान मसाला काढते आणि छान चना मसाला करते. तुम्ही पण करून बघा, खूप भारी लागतो. सेम प्रोसेसने तुम्ही मटकीची उसळ, बटाट्याचं कालवण, वेगवेगळ्या भाज्या करू शकता. तर हे गरमागरम असं प्लेटमध्ये सर्व करायचं. तर झणझणीत मिरचीमधला असा हा चना मसाला पहिल्याच घासामध्ये तुम्हाला याची चव इतकी भारी वाटेल ना, तुम्हाला नेहमी असा मसाला करून चना मसाला करायची इच्छा होईल, इतकं भारी लागतो. आणि ना ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळ्यासोबत, आणि पण माझा फेवरेट आहे ना गरमागरम असा भात करायचा आणि लगेच खायचा, इतका छान वाटतो. तर आज तसंच बेत केलेला आहे. जस्ट मी भात केलेलाच आहे आणि उसळसुद्धा जस्ट झालीच आहे. तर तुम्हाला मी दाखवते गरमागरम भातासोबत याचा आस्वाद. हे बघा भातसुद्धा आता जस्ट झालेला आहे. याच्यावर असा आपला हिरवागार झणझणीत चना मसाला टाकायचा, सोबत कांदा लिंबू जे पण आवडेल ते घेऊ शकता. आणि मस्तपैकी म्हणजे काय इतकं फेवरेट आहे ना हा चना मसाला आणि भात, माझा सगळ्यांच्याच आवडीचा आहे. नक्की करून बघा. तर मी पहिला जो घास घेतला ना, म्हणजे याची चव इतकी छान वाटली मला. नेहमीच्या चना मसाल्यापेक्षा ना ही चव मला खूप आवडली, एकदम मस्त वाटली. तोंडाला छान चव बसली आणि नरम सॉफ्ट इतके सुंदर असे चणे शिजले होते, त्यामुळं भारीच वाटलं खायला. तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.